Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधानांच्या राजीनाम्यावरती सरकार आज आपली भूमिका स्पष्ट करणार. सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत सरकारची आज पुन्हा बैठक. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरती बैठकीत चर्चा होणार. सीजेपीच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत 2 मागण्यांसंदर्भात सरकारची सकारात्मकता. मात्र सीजेपीच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरती सीजेपी ठाम, तर राजीनाम्यावरती तडजोड नाही, सीजेपीची भूमिका. प्रधानांचा राजीनामा न झाल्यास मोदींच्या खुर्चीला धोका. 20 जुलैपेक्षा जास्त मोठं आंदोलन करणार, सीजेपीचा सरकारला थेट इशारा. दिल्ली मेट्रोचे 18 स्टेशन आजही बंद राहणार. सुरक्षिततेच्या कारणास्तव डीएमआरसीचा मोठा निर्णय. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेश येईपर्यंत मेट्रो स्टेशन्स बंद. सफदरजंग रुग्णालय जेल होतं. मला डील करायची असती तर 26 दिवस उपाशी राहिलो नसतो. सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातील व्हिडिओ दाखवला. पंतप्रधान मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट. माझ्या कालच्या व्हिडिओबद्दल अनेक सकारात्मक सल्ले आले. थँक्यू फ्रेंड्स, असं म्हणत मोदींकडून नवा व्हिडिओ पोस्ट. आजची नवी पिढी प्रश्न विचारते. तरुणांना आता थेट आदेश किंवा हुकूम देण्याऐवजी संवाद साधणं आवश्यक. सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान. धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार, शिक्षण मंत्री आहेत, राजीनामा द्या. राहुल गांधींचा हल्ला बोल. पॅलेट गनने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला माध्यमांसमोर आणत जखमाही दाखवल्या. पॅलेट गनमुळे साहिलचा एक डोळा गेल्याचीही माहिती. नीट पेपरफुटीनंतर एनटीए मधील 47 अधिकाऱ्यांची हकालपट्टी. परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होणार. गैरप्रकार रोखण्यासाठी गळतीमुक्त प्रणाली, आउटसोर्सिंग पद्धतीत सुधारणा आणि तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार कारवाई केली जाणार. पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी. दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींच्या दंडाची तरतूद. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यामध्ये सुनावणी पार पडणार, सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना इंस्टाग्रामवरती अधिक सक्रिय होण्याच्या सूचना. इंस्टाग्रामवरती तरुणांची संख्या खूप जास्त आहे. फॉलोअर्स वाढवा आणि सरकारी योजनांची माहिती द्या, मोदींच्या सूचना, सूत्रांची माहिती. पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन. न्यायाधीश अनु ग्रोवर यांची नियुक्ती. सूत्रांची माहिती. तर पेपरफुटीची जलद गतीने सुनावणी पूर्ण केली जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न. धाराशिवच्या कळंब येथील माने दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी. पंढरपूरमध्ये भाविकांची मांदियाळी. राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला दिलासा मिळू दे. मुख्यमंत्री फडणवीसांचं विठुमाऊली चरणी साकडं. राज्यभर आषाढी एकादशीचा उत्साह. वैष्णवांच्या मेळाव्यानं पंढरीत दुमदुमली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात अवघा परिसर भक्तिमय वातावरणात सजला. जे दिलंय त्यामध्ये समाधानी आहे. चित्त नेहमी समाधानी असू द्यावं. दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीसांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. मला महाराष्ट्रात राहायचंय, देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार. मुख्यमंत्री फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवरती अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया. मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक असणार. ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 11:15 ते दुपारी 4:15 वाजेपर्यंत ब्लॉक, तर ट्रान्स हार्बरवरती ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणार. राज्यात आणखी 2 ते 3 दिवस मान्सून सक्रिय राहणार. रायगड, पुणे, साताराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह ठाण्यामध्ये येलो अलर्ट जारी. हिमाचल प्रदेशमध्ये वाहन. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.